नमस्कार, मी तेज बोरगरे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या तत्पूर्वी आपण देशाची आणि राज्याची आकडेवारी पाहणार आहोत आणि त्यानंतर विशेष बुलेटिनला आपण सुरुवात करणार आहोत. जर देशाची एकंदरीत आकडेवारी पाहिली तर 13,835 आहे आणि यामध्ये 452 जणांचा मृत्यू आहे. तर राज्याची आकडेवारी पाहिली तर 3,302 इतकी कोरोना रुग्णांची संख्या झालेली आहे. देशाची आणि राज्याची दोन्हीची आकडेवारी ही वाढतच चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर आपण विशेष बुलेटिनमध्ये हेडलाईन पासून सुरुवात करणार आहोत. यामध्ये आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर सर्वात मोठ्या हेडलाईन पासून आपण बुलेटिनला सुरुवात करणार आहोत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 13,835 वर 452 जणांचा मृत्यू. संपूर्ण देशभरात गेल्या 12 तासात कोरोनाबाधितांची संख्या 1,000ने वाढून आता 13,835 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 452 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर या रुग्णांपैकी 1,748 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आता ही संख्या 3,000च्या पुढे पोहोचली आहे. देशात 1,73,000 आयसोलेशन बेड. आरोग्य मंत्रालयाची माहिती. देशात कोविड-19साठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 1,73,000 आयसोलेशन बेड तयार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 21,800 ICU बेडही तयार करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. पाहूयात त्यांची ही पत्रकार परिषद. अब तक 1,749 पीपल क्योर हो चुके हैं और उस तरीके से अगर देखें तो 13.06% पीपल वो रिकवर हुए हैं. कल तक की अगर कंफर्म संख्या देखें तो 13,387 कंफर्म केसेज आए हैं. लास्ट वन डे के अंदर 1,007 केस रिपोर्ट हुए हैं. लास्ट 24 आवर्स में 23 नई डेथ्स भी रिपोर्ट हुई हैं. हम अब तक की अगर स्थिति को देखें तो पाते हैं कि लॉकडाउन से पहले अगर हमारे देश का डबलिंग रेट ऑफ केसेस लगभग 3 दिन था, तो पिछले 7 दिनों को अगर डेटा देखते हैं तो हमारा डबलिंग रेट अब 6.2 डेज़ है. और मैं आप लोगों की दृष्टि में लाना चाहूँगा कि 19 स्टेट्स ऐसे हैं, 19 स्टेट्स और यूनियन टेरिटरीज ऐसे हैं जहाँ पर कि डबलिंग रेट देश के एवरेज से भी कम है. और वे स्टेट्स हैं केरला, उत्तराखंड, हरियाणा, लद्दाख, हिमाचल, चंडीगढ़, पौंडीचेरी, बिहार, उड़ीसा, तेलंगाना, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, दिल्ली, यूपी, कर्नाटका, जम्मू एंड कश्मीर, पंजाब, असम और त्रिपुरा. मैं आप लोगों की दृष्टि में लाना चाहूँगा कि ये डबलिंग रेट इज़ ए प्रोडक्ट ऑफ हाउ वी आर ट्राइंग टू मैनेज द सिचुएशन एट फील्ड लेवल. ये एक ऑनगोइंग प्रोसेस है और इस डबलिंग रेट को और कम करने के लिए और बेहतर करने के लिए हमें अपनी विजिल को उसी हिसाब से उसी इंटेंसिटी से करना पड़ेगा. इसी तरह से हमने सिचुएशन को एक और तरीके से एनालाइज किया जिसको हम कहते हैं ग्रोथ फैक्टर. ग्रोथ फैक्टर कैलकुलेट किया जाता है कि जो नए केसेस आए हैं उनको उससे पहले वाले दिन कितने केसेस आए थे उसके प्रोपोर्शन में कैलकुलेट किया जाता है. तो अगर हम इस डेटा को भी देखें तो पाते हैं कि अगर हम 1 अप्रैल से 1.2 के एवरेज ग्रोथ फैक्टर को देख रहे हैं, जबकि इससे 2 हफ्ते पहले यही ग्रोथ फैक्टर 2.1 एवरेज था 15 मार्च से 31 मार्च तक. तो हम पाते हैं कि करीब 40% डिक्लाइन हुआ है ग्रोथ फैक्टर में. और ये डिक्लाइन भी तब हुआ है जब एक साथ हम लोग दूसरी तरफ से प्रयत्न करके नंबर ऑफ केसेस जहाँ पर सैंपल्स कलेक्ट हो रहे हैं, सारी और ILI के केसेस के भी सैंपल कलेक्ट हो रहे हैं, तो हम अपना नंबर ऑफ सैंपल्स देश में बढ़ाते आ रहे हैं. इसी के साथ ही हमने एक आउटकम रेशियो भी कैलकुलेट किया. आउटकम रेशियो कैलकुलेट करते हैं जो केसेस रिकवर्ड हुए हैं वर्सेस जो केसेस जिनमें डेथ रिपोर्ट हुई हैं. मैं आप लोगों की दृष्टि में लाना चाहूँगा कि देश की तरफ से देखें तो हर केस, हर डेथ एक चिंता का विषय है. और उसी समय में लेकिन अगर हम देखें तो हमारे यहाँ पर केसेस हैं करीब 80% अगर हमारे केसेस रिकवर हो रहे हैं और 20% केसेस में डेथ अगर जैसे रिपोर्ट हुई है, तो ये दूसरे देशों से अगर कंपेयर करें तो शायद हम कुछ बेहतर कर रहे हैं और हमें इसे और बेहतर करने की हमें एफर्ट करना है कि हम अपना ट्रीटमेंट और केयर फर्दर इम्प्रूव करते रहें ताकि हम इस रेशियो में फर्दर इम्प्रूवमेंट ला सकें. साथ ही 5 लाख रैपिड एंटीबॉडी टेस्ट किट्स सभी राज्यों और जिलों में जहाँ पर भी हाई केस बर्डन नोट किया गया था वहाँ वितरित किए जा रही हैं. कल एम्स ने भी कोविड-19 से संबंधित मैकेनिकल वेंटिलेशन मैनेजमेंट पर फिजिशियंस की एक ऑनलाइन ट्रेनिंग को ऑर्गेनाइज किया था. आज माननीय ग्रुप ऑफ मिनिस्टर्स जो हमारे माननीय हेल्थ मंत्री की अध्यक्षता में, उसमें फर्दर रोड मैप लॉकडाउन और एक्सटेंडेड लॉकडाउन की स्थिति में हमारा
क्या डायरेक्शन होना चाहिए उस पर एक विस्तृत चर्चा हुई। उसमें मुख्यतः डायग्नोसिस, वैक्सीन्स, ड्रग्स, हॉस्पिटल इक्विपमेंट एक्सेसरीज और जनरल वेलनेस से निपटने के लिए साइंस एंड टेक इंस्टीट्यूट जो हैं उनके एफर्ट्स का रिव्यू किया गया। हमारे को यह लड़ाई हर फ्रंटियर पर लड़नी है और फील्ड पर लड़ाई लड़ते हुए एक हमारा फ्रंटियर है साइंस एंड टेक, जिसके द्वारा हमें इस लड़ाई को आखिर में जीतना पड़ेगा। उसी के तहत काउंसिल फॉर साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी, डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी, वहाँ पर कंटिन्यूड इस विषय में एफर्ट्स चल रहे हैं, जिसके तहत ही इन चारों ऑर्गेनाइजेशंस ने टेस्टिंग कैपेसिटी को बढ़ाने के लिए भी अपनी 30 लैब्स का योगदान दिया है। हमारे एफर्ट्स प्राइमरीली फोकस्ड हैं न्यू रैपिड और एक्यूरेट डायग्नोस्टिक किट्स बनाने में, जो कि अपना रिजल्ट 30 मिनट में दे सकें, साथ ही इनोवेटिव पूलिंग स्ट्रैटेजीज बनाने में, ताकि हम लिमिटेड टेस्ट होते हुए भी अगर उसको और एक्सपैंड करना चाहें, लार्जर नंबर ऑफ पीपल कवर करना चाहें, उसके लिए काम कर सकें। इसके साथ ही इंडिजिनस सिंथेसिस जो क्रिटिकल कंपोनेंट्स हैं हमारे को डोमेस्टिकेट प्रोडक्शन के लिए, उसको हम कैसे बढ़ाएं, उस पर एफर्ट्स हो रहे हैं। कोरोनाशी लढा अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी RBI तर्फे पॅकेज. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी 50,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. छोट्या आणि मध्यम वित्तीय संस्थांसाठी 50,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये नाबार्डला 25,000 कोटी, SIDBIला 15,000 कोटी आणि नॅशनल हाऊसिंग बोर्डासाठी 10,000 कोटी देण्यात येणार आहेत. काय म्हटले ते पाहूयात. Do whatever it takes to prevent the epidemiological curve from steepening any further. In this kind of an environment, the Reserve Bank of India has been very proactive and has been monitoring the situation very closely. The evolving situation is being monitored very closely, and you would have noticed that from time to time, almost every second day or third day, the Reserve Bank is coming out with certain announcements. Now, in this kind of environment, I thought it was necessary that I speak to a wider audience and convey the resolve of the Reserve Bank of India, our approach and how we are going forward. Today, I propose to make certain announcements, and the statement is a bit long, as I said last time, because I have tried to make it as self-explanatory as possible, and so that there is adequate clarity, and since we are not able to hold a press conference, the meaning and the details are conveyed to the maximum extent possible. So as I just said, everywhere, as also in India, the mission is to do whatever it takes to prevent the epidemiological curve from steepening any further. Human spirit is ignited by the resolve to overcome the pandemic. It is during our darkest moments that we must focus on the light. As Mahatma Gandhi said in his famous address at Kingsley Hall, London in October 1931, and I quote Mahatma Gandhi, "In the midst of death, life persists. In the midst of untruth, truth persists. In the midst of darkness, light persists." Before I begin, I wish to place on record our gratitude to all the functionaries and personnel in the government, the private sector, banks and other financial institutions who risk their lives on a daily basis by going to work or by working from home to fight the pandemic by keeping essential services fully operational. Our deepest appreciation goes out to doctors, healthcare and medical staff, police and law enforcement agencies who are at the front line. In the RBI, I would like to specially commend and thank our team of 150 officers, staff and service providers who are in quarantine away from their families and are at work 24/7 to keep essential services such as currency in circulation, retail and wholesale payments and settlement systems, reserve management, financial markets, liquidity management, financial regulation and supervision, and a host of other services available so that the nation may survive COVID-19. Banks and financial institutions have risen to the occasion and have ensured normal functioning. Their efforts are praiseworthy. I would like to thank my colleagues in the Reserve Bank of India
who set aside personal health concerns and joined me in fashioning the array of measures taken by the RBI in the context of COVID-19. I also thank our teams for their intellectual support, analytical work, and logistical arrangements. I would first like to highlight or give our assessment of the current economic situation. Since March 27, 2020, when I spoke to you last, the macroeconomic and financial landscape has deteriorated precipitously in some areas, but light still shines through bravely in some others. On April 14, the IMF released its global growth projections, revealing that in 2020, global economy is expected to plunge into the worst recession since the Great Depression, far worse than what had happened during the global financial crisis. The IMF's economic counselor has named it the Great Lockdown, estimating the cumulative loss to global GDP over 2020 and 21 at around $9 trillion US dollars, which is greater than the economies of Japan and Germany combined. Within this downturn, the projections are replete with even sharper declines in output in various countries. India is among the handful of countries that is projected to cling on somewhat tenuously to positive growth at 1.9%. In fact, this is the highest growth rate among the G20 economies as estimated by the IMF. The World Trade Organization sees world merchandise trade contracting by as much as 13 to 32%. I repeat, 13 to 32% in 2020. Global financial markets remain volatile and emerging market economies are grappling with capital flows and volatile exchange rates. Crude oil prices remain in a state of flux despite the agreement on production cuts by OPEC plus countries. For 2021, the IMF projects sizable V-shaped recoveries, close to 9 percentage points for the global GDP. India is expected to post a sharp turnaround and resume its pre-COVID, pre-slowdown trajectory by growing at 7.4% in 2021-22. Over the last 3 weeks, there have been a few data releases on domestic developments, but they are too disjointed to allow a comprehensive assessment of the state of economy. Yet, there are a few slivers of brightness among the encircling gloom. In my statement of March 27, I had referred to continuing resilience of agriculture and allied activities on the back of all-time highs in production of food grains and horticulture, with huge buffer stocks of rice and wheat far in excess of the buffer norms. By April 10, pre-monsoon kharif sowing had begun strongly, with acreage of paddy, which as you know is the principal kharif crop, up by 37% in comparison with the last season, that is in comparison with the kharif of 2019. States such as West Bengal, Telangana, Odisha, Assam, Karnataka and Chhattisgarh are leading in sowing activity despite the lockdown. On April 15, the India Meteorological Department IMD forecast a normal southwest monsoon for 2020 season, with rainfall expected to be 100% of the long period average. These are early developments and they bode well for our rural demand, supported as they are by accelerating fertilizer production, which was noticed up to February 2020. The robust growth of 21.3% in tractor sales up to February 2020 as against a contraction of 0.5% in the corresponding period of the previous year may provide an offset to farm labor shortage on account of the lockdown. In other production sectors, the situation is more somber. On April 9, the Index of Industrial Production for February was released, showing that industrial output accelerated to its highest rate in 7 months. The impact of COVID-19 is not yet captured in these prints. So therefore, there is no reason to get misled by the IIP data which was released up to February, because the impact of COVID-19 comes thereafter. रेशनची दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार, छगन भुजबळ यांची माहिती.
राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दर महिन्याचे धान्य वाटून प्रति व्यक्ती 5 किलो तांदळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रास्ताभाव धान्य दुकानदारांना दिले आहेत. चीनकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग किट भारतात दाखल. कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनकडून मागवलेल्या टेस्टिंग किट्सपैकी 5 लाख कोरोना टेस्टिंग किट भारतात आले आहेत. चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी सांगितले, चीनमधून एकूण 6.5 लाख टेस्टिंग किट पाठवण्यात आले आहेत. तबलिगी जमातने कोरोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाऊन संपला असता, बबिता फोगट यांचं वक्तव्य. भारतात कोरोना दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचं वक्तव्य केल्याने ट्रोल होत असलेल्या भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तबलिगी जमातवर टीका केल्याने बबिता फोगटने आपल्या धमक्या मिळत असल्याचं सांगताना सनसनीत उत्तर देखील दिलं आहे. यावेळी तिने तबलिगी जमातने कोरोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाऊन संपला असता असंही तिने म्हटलं आहे. पाहूयात तिने नेमकं काय म्हटलंय. सभी देशवासियों को मेरी राम राम। पिछले कुछ दिनों से मैंने 1-2 ट्वीट किए थे, उसके बाद से काफी लोग मुझे फेसबुक मैसेंजर पर, व्हाट्सएप पे और ट्विटर मैसेंजर के ऊपर गलत गलत मैसेज दे रहे हैं, गालियां दे रहे हैं और कुछ लोग फोन करके भी धमकियां दे रहे हैं. तो उन लोगों को मैं एक बात कहना चाहती हूँ कि कान खोलकर एक बात सुन लो और दिमाग में बैठा लेना कि मैं कोई जारा वसीम नहीं हूँ कि तुम्हारी धमकियों से डर कर घर पे बैठ जाऊंगी. मैं तुम्हारी धमकियों से नहीं डरने वाली, असली बबीता फोगाट हूँ. अपने देश के लिए हमेशा लड़ी हूं और ऐसे ही अपने देश के लिए लड़ती रहूंगी और बोलती रहूंगी. और मैंने जो ट्वीट किया उसमें कुछ भी मैंने गलत नहीं लिखा है. मैं अपने ट्वीट पे अभी भी कायम हूं और आगे भी रहूंगी, क्योंकि मैंने सिर्फ उन लोगों के बारे में लिखा है जिन्होंने कोरोना संक्रमण को फैलाया. आप लोगों से पूछना चाहती हूँ, क्या तबलीग की जमात वाले अभी भी नंबर 1 पे नहीं बने हुए? क्या तबलीग की जमात वालों की संख्या अभी भी नंबर 1 पे नहीं है? क्योंकि अगर तबलीगी जमात वालों ने कोरोना संक्रमण को नहीं फैलाया होता तो अब तक लॉकडाउन भी खुल गया होता और हिंदुस्तान से कोरोना भी हार गया होता. तो जिन लोगों को सच सुनने में प्रॉब्लम है तो वो लोग एक बात और सुन लें कि मैं हमेशा सच बोलती रहूंगी और सच लिखती रहूंगी. अगर आप लोग सच सुनना पसंद नहीं करते तो या तो अपनी आदत सुधार लें, नहीं तो सच सुनने की आदत डाल लें. थँक यू सो मच. जय हिंद, जय भारत. 3 महिने घरभाडे वसुली नको, राज्य सरकारच्या घर मालकांना सूचना. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार आहे. या काळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 288 नवे रुग्ण, एकूण संख्या 3200च्या पुढे. महाराष्ट्रात कोरोनाचे 288 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 3202 एवढी झाली आहे. मागील 12 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 194 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. ठाकरेंच्या नेमणुकीसाठी राज्यपाल घेणार कायदेशीर सल्ला. उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने 9 एप्रिलला राजभवनावर पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांनी अद्यापही मंजूर केला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा मात्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने 6 एप्रिलला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसून राज्यपाल यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळला तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतारू व्हावे लागेल. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाही आहेत. त्यांना 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागेल. ही मुदत 27 मे रोजी संपत आहे. तबलिगी जमातच्या प्रमुखावर ईडीकडून गुन्हा दाखल. परदेशातून मिळणारी आर्थिक मदत लपवल्याचा संशय. तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्या विरुद्ध पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली सक्त वसुली संचालनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईला मोठा दिलासा, नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट. देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र शुक्रवारी पहिल्यांदाच मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटताना दिसली आहे.
काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते आज दुपारपर्यंत संपूर्ण राज्यात कोरोनाचे केवळ 34 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबईतील 6 आणि पुण्यातील 23 जणांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन वाढवला, युरोपमध्ये सर्वाधिक बळी. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये सध्याच्या काळात लॉकडाऊनचा कालावधी धोक्याचे असणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्याच्या उद्देशाने ब्रिटनमध्ये लावण्यात आलेल्या 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनची मुदत आणखी 3 आठवड्यांसाठी वाढवलेली आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत 32,917 नागरिकांचा मृत्यू. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत आत्तापर्यंत 32,917 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात अमेरिकेत 4,491 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासह इतर घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स मार्केटची वेबसाईट, त्यानंतर यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.